हॅलो नमस्कार, माझं नाव रिचा आहे आणि आज मी मिलेनियम मॉल वाकड येथे आलेली आहे. होम सेंटरमध्ये आपल्याला खूप साऱ्या घर सजावटीच्या वस्तू बघायला भेटणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला माझ्या आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो नमस्कार. तर मी आता होम सेंटरमध्ये स्टीलचा जो सेक्शन आहे तिथं आलेली आहे आणि हा तवा मला खूप आवडला. तर याची किंमत आहे 1399. बाकीचे पण इथं खूप सारे स्टीलचे भांडे होते आणि ही कढई पण मला खूप छान वाटली. ट्रायप्लाय आहे, म्हणजे ह्याचं स्टील एकदम खूप जाड असतं. तर या कढईची किंमत 1300 एवढीच होती आणि साईजनुसार याची किंमत वाढत जाते. ही पण कढई मला छान वाटली, तर याची किंमत 1600 एवढी होती. पण खूप छान छान व्हरायटी तिथे अवेलेबल आहे कढईमध्ये पण. आणि नंतर लोखंडाचे तवे पण आहेत. 1999ला आहे. नंतर साईजनुसार हे व्हॅरी करतं. 1799. परत खाली मला हा एकदम मोठा असं हे लोखंडाचं पॅन दिसला, तो पण 2199ला होता. हा पण एक खूप छान असे पॅन अवेलेबल आहेत नॉनस्टिकचे. 1156ला आहे. तर अंडा वगैरे बनवू शकतो आहे. तर 803 रुपयाला वगैरे इथे प्राईज आहे. तर हा पण पॅन मला खूप आवडला, स्टीलचा आहे. 699ला आहे ही कढई. तर साईज वगैरे खूप छान वाटली मला. हे पण पॉट मला खूप मस्त वाटला. तर याची किंमत आपल्याला 1499 वगैरे आहे. ही एकदम मोठं, म्हणजे मोठं स्टीलचं पातेलं आहे. तर खूप लोक असतील घरामध्ये आलेले, तर त्यांच्यासाठी पण हे खूप छान आहे. 2999ला आहे. म्हणजे 8 लोकांचं तर जेवण याच्यामध्ये होऊ शकतं आरामामध्ये. मस्त आहे, पण स्टील एकदम हार्ड स्टील आहे. नंतर इथं जे इडलीचं जे पात्र आहे, तर त्याचं पण 3000 एवढी किंमत होती. या कढईची किंमत 1300 रुपये एवढी आहे आणि मोठ्या साईजची कढई आहे त्याची 1700 या रेंजचे आहे. साईजनुसार कढईची पण किंमत बदलते. नंतर इथं मी स्टीलचे हे बघितले ताटं. 299ला एक आहे, हे मोठं ताट दिसतंय ते. नंतर एक छोटं बाउल बघितलं, हे 60 रुपयाला एक आहे. मस्त आहे, एकदम ठोक्याचे डिझाईन आहे वरती. 1199ला असा पॅन आहे. नंतर 599ला छोटं पॅन आहेत आणि खूप छान छान आहे. हे बघा, 1399ला नॉनस्टिक डोसा पॅन आहे. तर छान आहे व्हरायटी इथे. हा ॲल्युमिनियमचं पॅन 2299 आहे. कास्ट आयर्नचे पण पॅन तिथे अवेलेबल आहेत. 1099 याची किंमत आहे. ही किसणी आहे, तर याची प्राईस 300 रुपये एवढी आहे. तर भाजी वगैरे नितळण्यासाठी 299 रुपयाला हे असं भांडं आहे. 149 रुपयाला भाजी वगैरे काढून ठेवण्यासाठी असे भांडे आहेत तिथे. तर छान आहेत एकदम. हा अर्धा किलोमध्ये काचेचा डबा आहे. 130 रुपयाची किंमत आहे. 1 किलोमध्ये पण आहे, तर याची किंमत आहे 230 रुपये. तर छान आहे एकदम, मसाले वगैरे ठेवण्यासाठी घरगुती छान आहे एकदम. नंतर मसाला डबा पण आहे. तर या मसाला डब्याची प्राईज आहे 1099. पण क्वालिटी एकदम प्रीमियम आहे आणि उंच पण आहे हा डबा. तर छान आहे, मला तर खूप आवडला आहे मसाला डबा. आणि व्हरायटी पण तिथे खूप सारी अवेलेबल आहे. 249 रुपयाला हे पॉटची किंमत आहे. 499 रुपयाला ही स्टीलची पळी आहे. तर एकदम प्रीमियम क्वालिटी आहे. ही जाळी आहे, 499 रुपयाला आहे. साईजनुसार किंमत कमी जास्त होते. 129ची पण आहे. हे स्कूप आहे आईस्क्रीम घेण्यासाठी, तर याची किंमत 599 एवढी आहे. आणि ही कढई मला खूप आवडली. एकदम जाड स्टील होतं, हार्ड एकदम. तर ट्रायप्लायच आहे, हे पण छान आहे क्वालिटी. 1499 रुपये याची किंमत आहे. हे स्टीलचं भांडं पण खूप मस्त आहे. 1699 रुपये एवढी याची किंमत आहे. आणि हा आता नवीन आलेले आहे ते स्टीलचे कुकर आहे. तर याच्यामध्ये आपण भात वगैरे राईस शिजवू शकतो. 5000 रुपये याची किंमत आहे. खूप छान आहे एकदम. प्रिस्टीजचं पण आहे, 4685 रुपयाला आहे. आणि 1403 रुपयाला हा पॅन आहे. हा न्यूट्रीपॉटचा वंडर शेप कंपनीचा 7999ला पॉट आहे.
नंतर 2499ला हे कॉफी मेकर आहे. 1799ला हा पण पॉट आपल्याला बघायला भेटतो. नॉनस्टिक कढई पण तिथे अवेलेबल आहे. 2599 किंमत आहे. साईजनुसार याची पण नॉनस्टिक कढईची प्राईज ही 2499 एवढी आहे. तर खूप छान व्हरायटी तिथे अवेलेबल आहेत. वंडर शेपची पण तिथं अवेलेबल आहे. 1349 रुपयाला बघा ही पॅनची किंमत आहे. डोसा पॅन आहे हा पण. छान आहे एकदम, क्वालिटी वगैरे चांगली वाटली मला. नंतर हे नॉनस्टिक तवा पॅन आहे हा. याची किंमत 2199 एवढी आहे. तर ह्याची पण क्वालिटी चांगली वाटली. जास्त क्वांटिटीमध्ये मसाले भात वगैरे बनवायचा असेल खूप लोकांच्यासाठी तर हे पण पॉट छान आहे. 3199 रुपयाला या पॉटची किंमत आहे. 2499 रुपयाला हे कढई आहे. तर नॉनस्टिक आहे ही पण. ही जाळी आहे असं फळं वगैरे ठेवण्यासाठी. तर याची किंमत 899 एवढी आहे. नंतर हे पॉट पण आहे. 399 रुपयाला याची किंमत आहे फ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी. तर एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. होम सेंटरला तुम्ही नक्की व्हिजिट करा, वाकड मिलेनियम मॉलमध्ये. चॅनलला माझ्या आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.